आळंदी परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अवघ्या काही तासात गुन्ह्याचा उलगडा करत मुख्य आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणी विनायक तुकाराम भवारी वय वर्ष 35 रहिवासी आहेत सिन्नर जिल्हा नाशिकचे याला ताब्यात घेण्यात आले असून तो सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे। केळगाव येथील ठाकरवाडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली आहे। संगीता दत्तात्रय गवारी या नेहमीप्रमाणे रात्रीच्या पाळीसाठी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या घरी 6 वर्षांची नात धनश्री सोनू केदारी आणि तिची देखभाल करणारे 71 वर्षीय मंगल शिंदे या दोघीच होत्या। याच संधीचा फायदा घेत आरोपीने घरात प्रवेश करत झोपेत असलेल्या धनश्रीचा गळा आवळून खून केला तर मंगल शिंदे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून त्यांची हत्या केली। गुरुवारी सकाळी संगीता गवारी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। घरातील दृश्य पाहताच त्यांनी आरडाओरड केली। त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली। घटनास्थळी दाखल झालेल्या आळंदी पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्र हाती घेत सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे काही तासातच आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं। पोलीस निरीक्षक SB नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि तक्रारदार महिलेचे 2 वर्षापूर्वी लग्न झाले होते। कौटुंबिक वादामुळे ते मागील 1 महिन्यापासून वेगळे राहत होते। आरोपी वारंवार घरी येत असल्याने मंगल शिंदे त्याला जाब विचारत असत तर लहानगी धनश्री देखील त्याला विरोध करत होती। याच रागातून आरोपीने प्रथम मंगल शिंदे यांच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर संतापाच्या भरात धनश्रीचाही खून केला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा PCMC न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।